डिलिव्हरी झाली, बाळ झालं, आता तुम्हाला पटकन रिकव्हरी पाहिजे, पटकन फ्रेश वाटलं पाहिजे, एका नॉर्मल आईसारखं फील व्हायचंय, तसं फील करायचं जसं तुम्ही गरोदरपणात फील करत होता. तर खुश राहायचंय, फिट राहायचंय. त्यासाठी काय करू शकतो? हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी 10 ट्रिक जे तुमची आई बनण्याची जी जर्नी आहे त्याला पीसफुल बनवतील आणि तुम्हाला जसं फील करायचंय ना तसं फील करवतील. चला सुरू करूयात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला असं म्हणलं जातं की एका आईचा पुनर्जन्म होतो किंवा आई ही परत जन्म घेते जेव्हा ती बाळाला जन्म देते. असं का म्हणलं जातं? बॉडीचे कित्येकही लेयर्स रप्चर करून मग बाळ जन्माला येतं. सी सेक्शन असेल तर 7 लेयर्स डॉक्टर रप्चर करतात. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर कित्येकही इंटरनल लेयर्स, आपण म्हणतो त्याला ओपनिंग, पिशवीचं तोंड उघडलं आणि मग हळूहळू करत करत बाळ बाहेर येतं. तर भरपूर काही काही होतंय आईच्या बॉडीमध्ये. ब्लिडिंग तिला खूप सारखं होतंय. हॉर्मोनल चेंजेस, तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल वेमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी जे जे हॉर्मोन्स वाढलेले असतात ते सगळे हॉर्मोन्स ड्रॉप व्हायला सुरुवात होते. ते जे हॉर्मोन्स सडनली ड्रॉप होतात त्यांनी आपल्याला खूप जास्त सॅड वाटतं. आपण आपलं घर सोडून माहेरी जाऊन राहतोय, म्हणजे आपल्याला माहेरी पण राहायचं असतं आणि आपल्याला नवऱ्याची पण आठवण येत असते. तो एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो. काही ठिकाणी काही कल्चरल डिफिकल्टी असतात, म्हणजे काही ठिकाणी नुसतं पातळ कुचकरलेलं मुगाची डाळ भाकरी एवढंच खायला देतात, किती म्हटलं तरी दुसरं काही खायला देत नाही. काही ठिकाणी इतकं दूध पाजतात, म्हणजे 1-1, 1.5 लिटर दूध पाजतात, जे पण चांगलं नाही आपल्यासाठी. काही ठिकाणी पाणी अगदी कमी प्यायला देतात की पाणी जेवढं जास्त दिलं जाईल तेवढं पोट फुगणार आहे, ते पण मिथ आहे. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचा असर तुमच्या रिकव्हरीवरती होतो. म्हणजे काय श्रेया, खूप सिंपल गोष्ट आहे. मी तुम्हाला इझी पद्धतीने शिकवणार आहे की जर तुम्हाला रिकव्हरी चांगली करायची असेल ना, त्या 10 गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार. नंबर 1, मूव्ह. सी सेक्शन असेल तरी, नॉर्मल डिलिव्हरी असेल तरी हला, उठा आणि चाला. 10 मिनटं सकाळी चाला, 10 मिनटं संध्याकाळी चाला. मानेचे व्यायाम करा, खांदेचे व्यायाम करा, रिस्टचे व्यायाम करा, अँकलचे व्यायाम करा. पण तुम्ही जेवढे हलाल तेवढा ब्लड सप्लाय बॉडीत इम्प्रूव्ह होणार आहे आणि जेवढा ब्लड सप्लाय बॉडीत इम्प्रूव्ह होईल तेवढी तुमची रिकव्हरी पटकन होणार आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की आपण हलायचंच नाही, आपण रोबोटसारखं बसायचं, आपण हल्लं की आपल्याला दुखतो म्हणून आपण हलायचं नाही. पण रियालिटी वेगळीच आहे. तुम्ही जेवढं हलाल ना तेवढी तुमची रिकव्हरी पटकन होणार आहे. सी सेक्शन नंतरची रिकव्हरी किंवा नॉर्मल डिलिव्हरीची रिकव्हरी, तुमचं हलणं हे खूप जास्त महत्त्वाचं. नंबर 2, पाणी. तुम्ही किती पाणी पिताय ठरवणार आहे तुमची रिकव्हरी किती पटकन होणार आहे. मला पाणी आवडतच नाही, ठीक आहे, मग नारियल पाणी घ्या, ताक घ्या, सूप घ्या किंवा ज्यूसेस घ्या, पण पाणी हे तुम्ही घेतलंच पाहिजे. कारण तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढं तुम्हाला दूध चांगलं येणार आहे. जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं तुम्हाला जो घाम येतोय डिलिव्हरी नंतर तो मॅनेज व्हायला मदत होणार आहे. तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढी तुमची रिकव्हरी पटकन होणार आहे, तेवढं तुम्हाला दम कमी लागणार आहे, म्हणून तुम्हाला खूप जास्त मदत होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मेडिटेट. तर हे का महत्त्वाचं आहे? तुम्हाला माहिती आहे जेव्हा हॉर्मोनल चेंजेस तुमच्या बॉडीत होत आहेत, तुम्ही जोपर्यंत त्या हॉर्मोन्सना सेटल नाही करत तोपर्यंत तुम्हाला त्रास अजून जास्त होणार आहे. सी, माझे टीचरना काही गोष्टी खूप छान म्हणतात की मी काल बसून विचार करत होते की रस्त्यावरचे खड्डे कधी कमी होणार. मी स्वतः जाऊन रस्त्यावरचे खड्डे कमी करू शकते का? नाही करू शकत. ती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्येच नाही आहे. मी त्या गोष्टीचं टेन्शन का घेते? माझी टाकी आता कधी भरणार, माझं सी सेक्शन का झालं, मला याच्यामुळे खूप गिल्ट होतं. जी गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, जी गोष्ट ऑलरेडी होऊन गेली आहे, त्याचं टेन्शन घेऊन तुमचे हॉर्मोन्स अजून डिस्टर्ब होणार. आणि जी गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, तुम्ही खुश राहणं, तुम्ही मेडिटेट करणं, जेणेकरून तुमचे हॉर्मोनल कंट्रोलला येतील, हॉर्मोनल बॅलन्स अचीव्ह होईल, हे तुमच्या हातात आहे ना. मग तुम्ही त्याच्यावरती फोकस का नाही करत? तर मेडिटेशनमुळे तुमचे हॉर्मोन्स कंट्रोलला यायला, हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला खूप जास्त मदत होते. चौथी, तुम्ही कपडे कोणत्या प्रकारचे घालतायत? नाही, मी अख्खा दिवस गाऊन घालून फिरते. पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमच्या इमोशनल स्टेटसाठी तुम्ही दिवसभर पेशंटसारखं फिरणं हे ॲडवायझेबलच नाही. म्हणजे मस्त सलवार कुर्ता घाला, टॉप पॅन्ट घाला, लूज नवऱ्याचे टी शर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट घाला, फिडिंग कुर्तीज, फिडिंग गाऊन, फिडिंग टॉप्स मिळतात ते घाला. पण असे फ्रंट फ्लॅपवाले, फ्रंट अख्ख्या झिपवाले गाऊन तुम्ही आयुष्यात अदरवाईज घालता का? नाही, ते फिडिंग करायला सोपं पडतं. असं काहीतरी करू नका. तसंही ओपन करूनच पाजायचं आहे, तसंही ओपन करूनच पाजायचं आहे. म्हणून तुमचे कपडे असे असले पाहिजे जे तुम्हाला हॅपी फील करवतात.
दुसरी महत्त्वाचा पार्ट पण खूप महत्त्वाचा आहे, तुमचे कपडे प्युअर कॉटनचे ब्रीदेबल फॅब्रिक असले पाहिजे. कोणताही असा कपडा अंगाला लावू नका जो कॉटन नाही आहे, कारण तुमची स्किन ही अतिशय ड्राय होते डिलिव्हरीनंतर हॉर्मोनच्या चेंजेसमुळे. जर तुम्ही त्या स्किनची काळजी घेतली नाही तर स्किन अजून इरिटेट होते, अजून ड्राय होते, अजून खाज सुरू होतं. म्हणून तुम्हाला काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं. नंबर 5, वात कमी करणारं खावा. तर वात काय असतं श्रेया? सो आयुर्वेदाप्रमाणे डिलिव्हरीनंतर तुमचं सुतिकेचा फेज चालू होतं. जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मदर असता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो, म्हणजे वात हा वाढलेला असतो शरीरात. मी कित्येक वेळा गॅसेस होणं, पोटात गुडगुड होणं, अपचन फील होणं हे खूप जास्त कॉमन आहे. म्हणून सुंठ, पिंपळी, हिंग, ओवा या ज्या पाचन करणाऱ्या गोष्टी आहेत, या खाल्ल्याने तुम्हाला मदत होईल. याच्याच बरोबर वात वाढवणाऱ्या गोष्टी घेऊ नका. मटकी, चणा, चवळी, राजमा या गोष्टी तुम्ही नाही खाऊ शकत. 5वी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अशी कोणतीच गोष्ट नाही खाऊ शकत ज्याच्यामुळे तुमचा इंटरनल बॅलन्स बिघडेल. इंटरनल बॅलन्स बिघडणं म्हणजे काय? मैदा, ब्रेड खाल्ला तर ब्रेड पचायला सोपा आहे का? नाही, तो पचायला जड आहे. तो तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती प्रेशर क्रिएट करतो. म्हणून तुम्ही मैदा, ब्रेड, चिप्स, केक्स, पेस्ट्रीज या गोष्टी नाही खाऊ शकत काही दिवसांसाठी, कारण ते तुमच्या रिकव्हरीला डिले करणार आहे. 6वी, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कॉन्स्टिपेशन होणार नाही याची काळजी घ्या. सी सेक्शन असलं तरी पण पॉटीला धकलायला त्रास होतो, नॉर्मल डिलिव्हरी असेल तरी पण पॉटीला धकलायला त्रास होतो, कारण पॉटी ढकलताना स्टिचेस दुखतात आणि खरंच ते सहन होत नाही. म्हणून पपई खावा, त्याने तुम्हाला पॉटीला इझिली होते. कोमट पाण्यात थोडंसं तूप टाकून घ्या, त्याने पॉटीला इझिली होते. तुम्ही लोक प्रून्स म्हणजे सुकवलेले आलू बुखार जे असतात ते खाऊ शकतात, त्यांनी पॉटी खूप इझिली बाहेर निघते. म्हणजे इनफॅक्ट कित्येकही वेळा आपल्याकडे जे स्टुडंट्स असतात जे गर्भसंस्कार आणि लेबर प्रिपरेशन हे सगळं आपल्याकडून शिकतात, आपण त्यांना सांगतो की डिलिव्हरीनंतर दररोज 2 प्रून्स खायचेत तुम्हाला. याने काय होतं? पटापट पोट साफ होतं, टाक्यांवरती प्रेशर पडत नाही. 7वी आणि महत्त्वाची गोष्ट, फ्रूट्स खावा. फ्रूट्सने रिकव्हरी चांगली होते. येस, फ्रूट्समध्ये व्हिटॅमिन सी असतो. खूप साऱ्या जणांना वाटतं की व्हिटॅमिन सीमुळे किंवा आंबट गोष्टी खाल्ल्यामुळे टाक्यांमध्ये पू होऊ शकतो, टाकेमध्ये पस होऊ शकतो, टाके पिकू शकतात. आयडियली उलटं आहे. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची रिकव्हरी पाहिजे असेल तर व्हिटॅमिन सी वाल्या गोष्टी खाणं खूप महत्त्वाचं. व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट नाही. संत्र, मोसंब, पेरू, किवी, आलू बुखार, चेरी, बेरी, स्ट्रॉबेरी या सगळ्या गोष्टी काही आंबट ढूस नसतात, पण त्याच्यात व्हिटॅमिन सी हे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या टाक्यांची आणि तुमची रिकव्हरी खूप पटकन होते. बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की व्हिटॅमिन सी खाल्ल्याने हॉर्मोन पण बॅलन्स व्हायला मदत होते. 9वी, मिक्स सीड्स खावा. मिक्स सीड्स म्हणजे काय? चिया सीड्स, तिल सीड्स, अजवाईन, कलोंजी या ज्या मिक्स सीड्स मिळतात, किंवा खरबुजाच्या बिया. तुम्हाला ड्रायफ्रूटच्या दुकानात मिक्स सीड्स पण मिळतात, किंवा तुम्हाला मायदूच्या प्रोडक्टमध्ये एक ब्रेस्ट मिल्क बूस्टर म्हणून प्रकार आहे आपल्याकडे, त्याच्यात सगळ्या बियात. त्याने तुमचं दूध पण वाढतं, हाडं पण मजबूत होतात, तुमची रिकव्हरी पण पटकन होते आणि तुम्हाला हेअरफॉल पण होत. म्हणून तुम्ही लोक ते पण ट्राय करू शकता. पण मिक्स सीड्स खाल्ल्याने तुमच्या हॉर्मोनची रिकव्हरी खूप पटकन होते. 10वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल माझ्याकडून शिका, तुम्हाला अजून कोणाकडून शिकायचं असेल अजून कोणाकडून शिका. पण एक सोपी गोष्ट सांगते, आपल्याला ब्रेस्ट फिडिंगला इश्यू आला तर तुम्ही तुमच्या गायनॅकला जाऊन सांगता, आणि गायनॅक युजली स्वतःच्या नर्सेसला सांगता, आणि नर्सेसच तुम्हाला दाखवतात तुझं बाळ तर पितंय ना. तुम्हाला जमतंय माझ्या बाळाला द्यायला, मला जमायला पाहिजे माझ्या बाळाला द्यायला. आणि पिडियाट्रिशियनच्या बाबतीत मी खूप कमी वेळा बघितलं आहे की ते ॲक्च्युली लॅच वगैरे चेक करतात. ते खूप सिंपल म्हणतात, जर आई येऊन म्हणली मेरा बच्चा ना बहुत रो रहा है, माझं बाळांना झोपतच नाही, हां ठीक आहे पोट नसेल भरत बाळाचं, तुम्ही असं करा फॉर्म्युला मिल्कचा डब्बा लिहून देतो, जेव्हा जेव्हा बाहेर रडेल फॉर्म्युला मिल्क दे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला मदत करण्यापेक्षा आपल्याला अजून वीक आणि लो फील व्हायला लागतं. म्हणजे मी माझ्या बाळाला दूध पण नाही देऊ शकत का आता, आणि तो फील ना सर्वात घाणेरडा फील. म्हणून त्या फीलमध्ये स्वतःला घेऊन जाऊ नका. तुम्हाला माझी हेल्प पाहिजे, तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता. आपल्याकडे लर्न कम्प्लीट ब्रेस्ट फिडिंगचा कोर्स आहे. तुमच्या एरियात तुमच्या अवतीभोवती कोणीतरी असेल जो तुम्हाला लॅक्टेशनला मदत करेल. मी ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या पद्धतीने मदत करते. पण ब्रेस्ट फिडिंग शिकणं खूप महत्त्वाचं आहे यार. त्याने ठरतं की तुम्ही किती पीसफुल आई बनणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. स्वतःची न्यू मदरहूडची जी जर्नी आहे
ती पीसफुल करणं हे तुमच्या हातात आहे. सासू काय बोलली, नवरा काय बोलला, रडणाऱ्या बाळाला कोणी घेतलं की नाही घेतलं, ह्या गोष्टी नाही ठरवत तुझा माइंडसेट. अख्खं जग म्हणतंय तुला ना एकदम आनंदी आई राहिलं पाहिजे, पण ते शक्य आहे का? इथे रात्रीची झोप होत नाही आहे, झोप मॅनेज होत नाही आहे, बाळ का रडतं हे कळत नाही आहे, आणि अख्खं जग तुम्हालाच म्हणतंय बाळाने काही केलं तर तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. एका आईने आपली झोप कशी मॅनेज करावी ह्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ह्याच्या पलीकडे जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मायदुजाचा एक सिम्पल लोगो आहे, टू क्रिएट हॅपी अँड कॉन्फिडेंट फॅमिलीज. आणि थँक्यू सो मच, तुम्ही त्या फॅमिलीचा एक भाग आहात. हॅव अ ग्रेट टाईम, टेक केअर, बाय बाय.